Welcome to H2E Power System Maharashtra State Amateur Federating Selection Chess Championship 2024. या स्पर्धेसाठी सगळेच खेळाडू, सगळेच पालक आणि सगळेच कोचेस या सगळ्यांचं स्वागत आहे या पर्टिक्युलर स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा वर्षातून एकदाच होत असते. तर यावेळी महाराष्ट्र चेस असोसिएशननी आमच्या मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनला ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही पहिलं महाराष्ट्र चेस असोसिएशनचा धन्यवाद मानतो. आमचं डिस्ट्रिक्टचं असं म्हणणं होतं की ॲटलिस्ट एक तरी स्टेट सिलेक्शन आमच्या डिस्ट्रिक्टनी कंडक्ट करावा मुंबई सिटीमध्ये, म्हणून आम्ही महाराष्ट्र चेस असोसिएशनला रिक्वेस्ट केली. तर त्यांनी आमच्या रिक्वेस्टला मान देऊन आम्हाला ही स्पर्धा करायला दिली. गेल्या वर्षी आम्ही रॅपिड रेटिंग आणि ब्लिट्स रेटिंग स्टेट सिलेक्शन घेतलं होतं. या स्पर्धेला स्पेशली H2E पॉवर सिस्टम यांनी प्राईज फंडमधलं काही अमाऊंट आम्हाला स्पॉन्सरशिप म्हणून लाभलं, म्हणून आम्ही H2E पॉवर सिस्टमलाही धन्यवाद देतो. आणि तसेच मुंबईचे सगळे पालकवर्ग आणि कोचेस त्यांनी आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्या प्लेयर्सना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन करून खेळायला पाठवलं, त्याच्यासाठी त्यांचाही धन्यवाद. या स्पर्धेत 368 प्लेयर्स ऑल ओव्हर महाराष्ट्र पार्टिसिपेट केलेले आहे. त्यातून 200 प्लेयर हे रेटेड आहेत आणि बाकी जे 168 प्लेयर आहेत त्यांना रेटिंग मिळण्याची एक संधी उपलब्ध होते. नॉर्मल आपण फिडे रेटिंग क्लासिकल टुर्नामेंट करायला गेलो तर आपल्याला कमीत कमी 5 ते 6 दिवस लागतात, पण या स्टेट सिलेक्शनमध्ये काय आपण 3 दिवसामध्ये ही स्पर्धा आपण कंप्लीट करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की मुलांचं शाळेचंही जास्त नुकसान होत नाही, म्हणून आम्ही सॅटर्डे संडे मंडे असा हे दिवस निवडलेले आहेत की जेणेकरून सगळ्यांना खेळण्याची संधी मिळेल. धन्यवाद. मी आहे प्रीती देशमुख, H2E पॉवर सिस्टम महाराष्ट्र स्टेट ॲमेचर सिलेक्शन टुर्नामेंटची डेप्युटी चीफ. या इकडे 362 प्लेयर्स खेळले, त्याच्यामधले 200 रेटेड प्लेयर्स होते व 162 अनरेटेड. ही टुर्नामेंट 3 कॅटेगरीजमध्ये झाली, बिलो 1700, बिलो 2000 आणि बिलो 2300. याच्यातली 4 ओपन कॅटेगरी आणि 4 वुमेन ह्या सिलेक्ट होणार आहेत नॅशनलसाठी. ही टुर्नामेंट मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशननी कंडक्ट केली होती. फार उत्तम प्रकारे झाली. 3 दिवस ही टुर्नामेंट कंडक्ट झाली. दिवसाला 3 राऊंड आम्ही खेळलो. एकूण 9 राऊंड्सची ही टुर्नामेंट होती. डॉक्टर आंबेडकर भवन इथे ही टुर्नामेंट खेळली गेली. खूप प्लेयर्सना नाही म्हणायला लागलं जागेच्या अभावी. असा होप आहे की पुढच्या वेळेला मोठी जागा असेल आणि ही टुर्नामेंट आम्ही आणखीन छानरित्या करू शकू. मला हे पण सांगण्यात खूप आनंद वाटेल की आमच्या आर्बिटर टीमनी 3 दिवस इतकं छान काम केलं की ही टुर्नामेंट विदाऊट एनी डिस्प्यूट, विदाऊट एनी अपील सक्सेसफुली पार पडली. सो थँक्स टू द आर्बिटर्स टीम, थँक्यू टू मुंबई डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू कंडक्ट द टुर्नामेंट. मी सुधाकर रोकडे, फॉर्मर प्लेयर, रेटेड प्लेयर्स, मुंबई चेस असोसिएशनचे खजिनदार, फिडे आर्बिटर, FA, NA, नॅशनल इन्स्ट्रक्टर, ट्रेनरचं टायटल आहे माझ्याकडे. आमच्या कमिटीनं खूप मेहनत करून ही टुर्नामेंट्स मुंबईमध्ये ऑर्गनाईज केलेली आहे आणि ती सक्सेसफुल करण्यासाठी आमच्या सर्व पदाधिकारी असतील, भिलारे सर असतील, राजाबाबू आणि बाकीचे सर्वांची नावं घेता येत नाहीत, पण ह्या सर्वांनी आम्ही एक टीमवर्कनी ही टुर्नामेंट खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल करून दाखवलेली आहे. काही एंट्री आम्ही पुढच्या वेळेला ह्याच्यापेक्षा मोठा हॉल घेऊन ही टुर्नामेंट आणखी जास्त प्लेयर येतील, पार्टिसिपेट्स करून होतील
आणि कशाप्रकारे सक्सेस होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू. काही कारणास्तव आम्हाला एंट्र्या स्टॉप घेता आलेल्या नाहीत. पुढच्या वर्षी आम्ही ह्यापेक्षा मोठा हॉल घेऊन ही टुर्नामेंट अजून खूप ग्रँड लेवलला सक्सेस करण्याचा प्रयत्न करू. ह्या टुर्नामेंटमधून आमच्या मुंबईचे काही प्लेयर नॅशनलला जाऊन नॅशनल चॅम्पियन पण झालेले आहेत. ते अशा सर्व सिलेक्टेड प्लेयर्ससाठी माझ्या शुभेच्छा. आणि ही टुर्नामेंट पुढच्या वर्षीही आम्ही अशाच उत्तम प्रकारे ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करू.